राहतं कर फोडायला चाललीस आमचं आणि वरडायला चांगलं झोडाच पाहिजे तुला. देवा रे देवा, बघितलंस का, ऐकलंस का कसा आहे नवरा आमचा. उलट आम्ही या घराच्या भल्याचा विचार करून राणा भाऊजीची काळजी घ्या असं म्हणलं. त्यात काय चुकलं आमचं. पण तुला कुणी सांगितलं नाही तो शानपणा करायला. आता गप गुमा वहिनीची माफी माग आणि बोली परत. आम्ही कुणाची बी माफी मागत नसतो. तू चूक केल्यास तर निस्तर म्हणालोय नव. अरे पण आम्ही काय चूक बी केलेलीच नाही. आम्ही फक्त आमच्या मनात जे आलं ते सांगितलं. आणि राणा भाऊजी काय तर लहान आहेत वय, आम्ही सांगितलं त्यांनी ऐकलं. तू उगाच माझं टाळकं फिरवू नको सांगा लागलोय. सांगितलं ते कर आधी. आणि नाही केलं तर तंगड तोडून हातात देईन तुझ्या. सूरज, सूरज अरे हे बघ ऐक. आम्ही काय म्हणतो. आधी माफी माग मग काय बोलायचं ते बोल माझ्या संगत. अरे पण काय पण एकदा सांगितलेलं कळत नाही व तुला. ठीक आहे ठीक आहे. आता आमचा नवराच असं म्हणतोय तर आम्ही अख्ख्या गावाची माफी मागू. या घराच्या भल्यासाठी आम्ही पाहिजे तर समद्यांसमोर नाक रगडू. पण तू असं तोडून वागू नकस बघा आमच्याशी. अरे एका बायकोसाठी आपला नवरा म्हणजे अख्खं जग असतोय बघ. आणि तू जर आमच्याशी असं वागलास तर मग आम्ही कोणाकडे जायचं. बघ तुला सगळं कळते तरी असं काय करतेस. अगर अनाथ आणि वहिनी बी नवरा बायकोच आहेत नव. आम्ही आमच्या पप्पांची शपथ घेऊन सांगतो आमच्या मनात असलं काय बी वाईट वांगाळ नव्हतं. उलट आम्ही राणा भाऊजीसनी म्हणलं नीट शिका, जाऊबाईंची काळजी घ्या, त्यांचं मन राखा. पण आता ते ऐकणच झाले, त्याला आम्ही तरी काय करायचं. अगं मग वहिनी का गेल्या घर सोडून. तुझा असा विश्वास बसायचा नाही. थांब तुझ्या देखत जाऊबाईंशी फोन लावतो, त्यांच्याशी बोलतो, मग तुला विश्वास बसत. हॅलो जाऊबाई, अहो तुम्ही असं का केलं सा. कुठेतरी जाऊन जीव द्यावा वाटायलाय बघा आम्हासनी. हे जे काही झालं ते आमच्यामुळे झालं असं घरातल्या समद्यांना वाटायलंय. आता तुम्हीच सांग आमची काय चूक आहे बरं याच्यामध्ये. असं काही नाहीये. अहो असंच आहे, समद्यासनी तर तसंच वाटायलंय. पण तुमचा काहीच संबंध नाहीये. तेच म्हणायलोय आम्ही, आमचा काही बी संबंध नाही. पण घरातल्या कुणाला पटन झालंय होते. बरं जाऊ दे, जे झालं ते विसरून जावा. आमचं राणा भाऊजी असंच आहेत लहानपणापासून. हो मला माहितीये, मी चांगलंच ओळखते यांना. हा तेच, एकदा मनात काय आलं की तेच धरून बसतात बघा. शिकलेलं नाहीत ना ते, म्हणून असं करतात. पण तुम्ही तर शिकलेल्या हायसा ना. हे बघा झालं गेलं विसरून जावा. एक डाव मोठ्या मनानं राणा भाऊजीसनी माफ करा. पाहिजे तर आम्ही तुमच्या पाया पडतो, विनवणी करतो तुम्हासनी. आमचं राणा भाऊजी लई चांगलं आहेत बघा, लई चांगलं आहेत. वहिनी तुम्ही यात पडू नका. हा माझा आणि राणाजींचा खासगी प्रश्न आहे. आम्ही आमचा सोडवू, तुम्ही नका त्रास करून घेऊ. हा आम्ही बी तेच म्हणायलोय, यो तुमचा खासगी प्रश्न आहे. आम्ही कशा पायी पडू याच्यात. पडूही नका यात. आमचा प्रश्न आम्ही सोडवतो. आणि हो तुमच्या फोन बद्दल थँक्स. ठेवतो. झालं समाधान. बायकोची इज्जत गेली की मगच कळल तुला. इज्जत जायचा काय संबंध. काय संबंध काय म्हणाल्या जाऊबाई माहिती का. म्हणा ह्यो आमचा खाजगी प्रश्न आहे, तुम्ही याच्यामध्ये पडू नका. आत्ताच आमचं माझं करायल्यात, उद्या आमचा वाटा द्या असं म्हणल्या तर काय बी नवल नाही. देवा कसं होणार आहे रे या घराचं.
नंदिता तूच ग तूच, तुलाच फक्त काळजी या घराची. आमच्या जीवाला घोर लागून राहिलाय. बरं बरं, उगाच नाटक करू नकोस आता. बाई काय नवरा आहे का काय आहे? चूक नसताना नाक रगडून माफी मागितली जाऊबाईंची तरी बी समाधान नाही. उलट आमच्यावरच वरडायलाय, ते बी एका तिसऱ्याच माणसासाठी. तुझ्या संगत बोलण्यात काय पॉइंटच नाही बघ. हा तुला तर असंच वाटणार ना बा. लई वहिनी वहिनी रानादा करत बसू नकस. आपण नको नवरा बायको हे ध्यानात ठेव. आणि नवरा बायको मध्ये कुणी बी तिसरा आला तर संसाराची वाट लागते. काय पैलवान, कशी झाली शाळा? काय काय शिकलास? अरे मला बी शिकव की कुस्तर. अरे राणा शिकव की. एकटा शाळा होणारच होय रे. बर काय काय शिकला आमचा पैलवान? दमलाच वाटतं रे. अरे बाबा लय पैलवान आमचा शिकून दमलेला दिसतोय. अरे क्या हुआ? घोळ. तुझा आणि घोळाचा काय रिश्ता आहे रे? बघाव तिथं कवा ना कवा तर माती खाल्लेली आहेच. काय झालं आता? नाही गेलो शाळेत. अरे का? आता घरात जाऊन वहिनीच्या छिड्या खा. हा त्या गेल्या घर सोडून. काय अशा कशा गेल्या आणि काय केलीस तू? मी शाळेत गेलो नाही म्हणून लई चिडल्यात माझ्यावर. अरे राणा ऐसा कैसा रे? तू अडवलं कसं नाही त्यासनी? अरे गावभर वरात निघाली आमची. रस्त्यात बसून अडवलं बी पण काय ऐकायलाच तयार नाहीत. अरे पार घरापत्तूर गेलो इनवण्या करत. अरे गेलो तर तोंडावर दार बंद केलं. अरे पण एवढा राग का? अरे सांगितलं ना व शाळेत गेलो नाही म्हणून. अरे मग राणा तू शिक की. अरे नाही शिकायचंय मला. अरे पण राणा ऐसा कैसा? तू 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 शिकायचं का नाही म्हणालाय? तेवढं विचारू नकोस. ए राणा ए बघ, पहिल्यांदा शाळेत जाताना पोरं रडतातच, मग हळूहळू रमतात ती. पहिले डर लागताय नंतर सगळं ठीक होते बघ. हा नाही हे ठीक होणार भ्या नाही, कायमच आहे. अरे तू एवढा हट्टा कट्टा पैलवान आणि शाळेत जायला काय घाबर दुसरं? अरे शाळेचं भ्या नाही रे बाबा, हे वेगळं आहे. काय वेगळं? अरे सांगितलं ना तुला विचारू नकस म्हणून. काय विचारू नकस रे? तुझी चुकी असणार काहीतरी. तू कायमच हटवादीपणा करतोस असा. आता बस बोंबलत. अरे अरे काय झालं? इकडे काय करायचं काय कळणं झालंय मला, म्हणून मी इकडे आलो. तर तू म्हणतोय जा बोंबलत. अरे अरे तसं नाही रे. हे बघ तुला एवढं वाईट वाटतंय तर मग तू शाळा शिक की. मला एक सांग, तुला वहिनी महत्वाच्या का शाळेचं भ्या? अंजलीबाई. हा अरे म्हणून तर जाईना झालोय ना व. मतलब काय नाही. राणा वहिनी अशा मायकेला जाऊन कसं चालणार बरं? अरे एक मिनिट बी तुला त्यांच्याशिवाय करमते का? सांग बघू. तेच तर. अरे काय बी कळना झालंय मला. लई चिडल्यात तर माझ्यावर. ऐक की. हा त्यांचा राग कसा घालवायचा? लग्नाआधी चिडल्यावर कसा घालवायचाच तसं घालव. म्हणजे काय करू? त्यासनी परत पटव. प्रेमाने गोड बोल. त्यांची समजूत का. आता कुठं आहेत त्या? त्यांच्या माहेरला. पण आता शाळा भरायचा टाइम झालाय ना व, तर शाळेत गेले असणार. अरे मग तू इकडे काय करायलायस? जा तिकडे त्यांच्याकडे आणि पटव त्यासनी. नाही नको. अरे लई चिडल्यात माझ्यावर. अरे राणा बायकोचा राग लय वेळ टिकत नसतोय. आणि त्यात आपल्या वहिनीचा राग म्हणजे आळवावरचं पाणीच कधीच निघून गेला असं. जा तू तिकडे जा. नाही नको. जा म्हणते ना. तुला अशा कामाला लय हाल्याला करायला लागते बघ. जा. अरे अरे जा की जा. आता हे आकडे बघा. ह्या आकड्यांमधले 2, 4, 6, 8 आणि 10 हे आकडे म्हणजे सम आकडे. आणि उरलेले 1, 3, 5, 7 आणि 9 ह्यांना म्हणतात विषम आकडे. विषम म्हणजे? समसंख्या म्हणजे ज्या संख्यांना 2 ने भाग जातो त्या संख्या.
आणि ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही त्या विषम संख्या. म्हणजे दोन्ही गटाचे एकमेकाशी पटत नाही म्हणा की. तसं म्हणा हवं तर. हा म्हणजे मी आणि माझा नवरा असं वेगवेगळ्या गटातच आहे बघा. आमचं अजिबात पटत नाही. आता अंजली ते तुम्ही सकाळी बघितलं की नाही. मग आता सांगतो शाळा संपली की नाही डायरेक्ट बाहेर जाणार आहे मी. वय मग तुझ्या लिस्टच काय ती कवा शिकणार? शिकणार की बाहेरच येऊन जाऊन शाळा करतो. आणि आमचं बापू आहेत की गाडीवर न सोडायला. वय तुझं नवलच आहे भैया. सारखे काय भांडत असते का नवऱ्या संग? आता सांगितलं नव आम्ही दोघं वेगवेगळ्या गटात आहे. संसारात वेगवेगळे गट असं काही नसतं. लग्न झालं की नवरा आणि बायको एकाच गटात. मी सांगतोय तेच खरं आहे. अहो आमचा अजिबात पटत नाही बघा. वरवंडा पडलाय माझ्या पदरात. होय एकदम वेगळ्या गटातलं. आता तुमचं तसं नाही. तुम्हाला कसं एक नंबरचा नवरा मिळालाय बघा. जगात भारी. वय म्हणून तुम्हाला तसं वाटत असेल. आमचं काय सांगायचं. रानादाबी येणार होता ना शाळेला? त्यांना नाही जमलं. काहीतरी दुसरं काम होतं. पण आपण कुणासाठी आपली शाळा बुडवायची नाही. पण आम्ही कुठे बुडवायची म्हणतोय? बरं चला आता आपण बेरीज शिकू. एक अधिक 1 बरोबर 2. लिहा. अंजली ते हाय कोण तर हाय. थांबा मी बघते. नाही थांबा मी बघते. बस लिहा. ओ भाई पुढे 1 अधिक 2 बरोबर 3. रेणू जरा बघ ग. अहो ऐका तर. मला नाही ऐकायचं. अहो तुम्हाला शिकायचं नाही तर शिकू नका. पण बाकी बायका शिकत असताना त्यांना कशाला डिस्टर्ब करताय? अहो पण मला बोलायचंय तुमच्या संगत. मला वेळ नाहीये. मला शिकवू दे. अहो असं काय करताय? माझं ऐकून तर घ्या की. मला नाही काही ऐकायचंय. तुम्हाला शिकायचं नाहीये तुम्ही सांगितलं ना. मग मला काही ऐकायचं नाही. नाही पण मला बोलायचंय. पण मला नाही ऐकायचंय. झालं का?
हेच का दोस्ती? हेच का तुमचं लग्नाचं प्रेम? तुम्ही काही म्हणा, उगाच मला डिस्टर्ब करू नका. नाही, पण मला बोलायचंय. ठीक आहे, शाळा सुटल्यावर बाहेर भेटू. ठीक आहे, पण बघा नाही तर शाळा सुटल्यावर कल्टी मारशीला. कल्टी मारायची सवय तुम्हाला आहे, मला नाही. मी? अहो मी कुठं? बरं ते समजा जाऊ द्या, पण आपण बोलायचं म्हणजे बोलायचं. अहो आधी कसं शाळेबाहेर तुमची वाट बघायचो, तशी वाट बघत बसतो बघा. तुमचं तुम्ही उरका. काय राहणार गेलं नाही आत? आत कशाला? शिकायला. अरे मी नाही शिकणार आहे. का कॅन्सल केलं सवय? अरे मला शिकायचंच नाही. का शिकणार नाही? गावात एकच चर्चा आहे की राणादा शिकणार आहे म्हणून. गावातल्या माणसांना काय काम आहे तोय? मला नाही शिकायचंय. अहो घ्या शिकून, नाही शिकल्यावर केवढा मोठा घोळ होतोय. सनिदाच्या कोंबड्याच्या बिझनेस मध्ये काय झालं माहितीये ना? हे बघ, पैशापेक्षा माणसाचा जीव महत्वाचा. म्हणजे हो? अरे तेवढं विचारू नकस. मला शिकायचं नाही म्हणजे नाही. हे तू जा की तुझ्या कामाला. सायकल मोडशील. राणा दप्तर कुठे आहे तुझं? कुठलं दप्तर? अरे ते रे, आम्ही तुला शाळेला न्यायला दिलत ते वय. अरे घरला ते घरात काय पूजायला ठेवलायस वय? आता घरात जाऊन ते दप्तर आण. आणि शाळेला उशीर झालेला आमच्या बहिणीसनी चालत नाही बघ. ए तू जावा खेळायला. उगा डोकं खाऊ नका माझं. खेळून खेळून कंटाळा आला आम्हाला. वय कधी शाळा चालू होती असं झालंय बघ. होय बरं बरं, चला जावा आता. आणि हे गजरा कशाला राहणार? ते देवपूजेसाठी आहे. खुळाईस वय? देवपूजेला हार घालतात. आणि हे गजरा कुठनं काढलायस? देव नाही देवी आहे. अरे देवीला पण हारच घालतात. माझी देवी जरा वेगळी आहे. तुम्हाला काय करायचंय? तू करत बस आपलं देवपूजा, आम्ही जातो. वय चला रे, चला चला. दिन 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 दिन. रानदा, तू आजपासून शाळा सुरू करणार होतास ना बा? मग आता गेटच्या बाहेर काय करायलायस? ते अंजलीबाईंची वाट बघते. कशाला? ते जरा त्यांची समजूत घालायची. अरे काय समजून घ्यायचं आहे? अरे त्या भांडल्यात माझ्या संकट राग आले त्यासनी, म्हणून घर सोडून गेलेत माहेरला. म्हणून समजवायला आलो इकडे. तुम्ही बी समजवा की. अरे भांडण म्हणजे तसं भांडण नाही, ते जरा लाडा लाडानं. हा लाडा लाडानं भांडण, आणि ते बी आमच्या वहिनींसंगत. आता नुसता 2च दिवस राहिल्यात शाळा सुरू व्हायला. वहिनींचा राग घालून त्यासनी घरी ने. जर का शिकवताना वहिनी आम्हाला नाराज दिसल्या तर
लंगडच तोडतो बघ तुझं. अरे बरं माझ्या बाबांनो, अरे म्हणून तर थांबलोय ना इकडं. तुम्ही जावा आता, त्या बाहेर आल्या की मला त्यांच्या संगत बोलायचंय. हा बघ, जेवढं बोलायचंय तेवढं बोल आणि आमच्या वहिनीसनी घरला घेऊन जा, नाहीतर बघच. 2च दिवस राहिलेत राहण्याला, नाहीतर तू आहेस आणि आम्ही आहे. चल दाखवतोस तुला.